गाईज विरा उठलेले आहे आपले. शंकराच्या पिंडीवर बेल घातले वाकून आणि दादा बोल ना. विरू दादा बोल. दादा तर गाईज आता सजावट करायला घेतली आहे मामींनी. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आम्ही विराचं बोरनान केलेलं आहे. ते सर्व साहित्य आम्ही जमा केलेलं आहे. आता इथे दागिने ठेवलेले आहेत सजावटीसाठी आणि येथे विरासाठी कपडे. तर गाईज सजावट चालू आहे आमची आणि येथे मामांनी छान प्रकारे असं पोस्टर बनवले आहे आणि हे विकत आणलं आहे. तर सजावट बाकी आहे, संपूर्ण सजावट झाली की मी तुम्हाला दाखवतोच. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर गाईज मी आलो होतो आता विरासाठी, थोडं साहित्य राहिलं होतं ते घेण्यासाठी. तर गाईज आज आहे विराचं बोरनान. चला तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे विराचं बोरनान झालेलं आहे ते. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. गाईज मी आलो आहे आता घरामध्ये आणि बघू शकता कशा प्रकारे तयारी चालू आहे आमची. इथे छान प्रकारे असे आम्ही पोस्टर लावलेले आहेत विराच्या बोरनांचे आणि इथे आमची मावशी बसलेली आहे आरामात. गाईज सध्या आम्ही विराला झोपवलं आहे. नंतर ती रडेल का नाही काही माहिती नाही आम्हाला, म्हणून तिला आता थोडीशी झोपेची जरूरत आहे. हां तुझं नाव काय? मी आलं विभाला न्यायला, तिची स्कूल आता सुटलेलं आहे. इकडे बघ, हे आज विराचं काय ग? हे विराचं काय आज काहीतरी कार्यक्रम. इकडे बघ, सांग ना. नाही माहिती तुला? काय भेटलं तुला? दाखव दाखव काय भेटलंय. कोणी दिले ते तुला? नाव काय तिचं? अन्वी. अन्वी नाही, दाखव कसं आहे. तू काय देणार तिला? स्लाईम. काय स्लाईम म्हणजे? स्लाईमनी दोरी बनवणार आहे. तर कायच मी विभाला आणलं आहे स्कूलमधून घरी आणि आता आपली तयारी झाली आहे सुरू. बघू शकता हे मामांनी बनवलेले पोस्टर मी आता भिंतीला लावत आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं डेकोरेशन झालेलं आहे आता एवढ्यात. तर काहीच बघू शकता आता डेकोरेशन आमचं झालेलं आहे एवढ्यामध्ये. आणि आता मी हे इंद्रधनुष्य इथे लावलेलं आहे आणि मामांनी सुद्धा खूप छान प्रकारे असं डेकोरेशन केलं आहे विराचे बोरनांचं. आणि मामीसुद्धा बघू शकता डेकोरेशन करत आहेत. झालं का मामी? हो बहुतेक झालं. तर काहीच बघा छान प्रकारे असं डेकोरेशन केलं आहे. तर गाईज बोरन्हाण हा लहान मुलांसाठी साजरा केला जाणारा एक अतिशय आनंदाचा सण आहे. प्रामुख्याने मकर संक्रांतीच्या काळात जेव्हा निसर्गात बोरं, ऊस आणि हरभरे मुबलक प्रमाणात असतात तेव्हा हा सोहळा केला जातो. याचं शास्त्रीय कारण म्हणजे बोरन्हाण करण्यामागचा एक उद्देश म्हणजे आरोग्य. हवामानातील बदलामुळे मुलांची प्रतिकारशक्ती वाढावी आणि त्यांना निसर्गातील फळांची ओळख व्हावी यामागचा हेतू असतो. यालाच काही ठिकाणी लुटणे असेही म्हणतात. मावशी सुद्धा काम करत आहे. काही मावशीने ट्रे ठेवलेला आहे, आता केळी लावत आहे. तर काहीच बघू शकता विभाने खूप छान असं प्रकारे नाव काढायला घेतलं आहे विराचं. गाईज अजून विराने कपडे घातलेले नाही. इकडे बघ, इकडे बघ, काय खाते दाखव. खाऊ खात आहे विरा आणि हसत आहे गाईज. मामींनी आता विराची आरती करायला घेतली आहे. मामी आता तिला ओवाळत आहेत
आणि विभाने तिला मांडीवर घेतली आहे. मोठी झाली गं. साखर शांत बसेल. मला शांत बसले. तर गाईज विराची आत्या तिला आता ओवाळत आहे आणि आमची विरासुद्धा खूप खुश दिसत आहे आज. तरी चिपकवलेली होती म्हणलं मोबाईल घे तर घे. ठीक आहे करते फोन. गाईज विराचं पहिलंच बोलणं नसल्यामुळे ती थोडी चिडचिड करत आहे. गाईज विरा आता रडत आहे. गाईज अशा प्रकारे विराचा बोरणांचा कार्यक्रम आता संपन्न झाला आहे आणि छोट्या मुलांना आता खाऊ वाटायला घेतला आहे. तिकडे आहे त्याच्यात सगळं. सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आता आवरावर करायला घेतले आहे सर्व महिलांनी. याच्याने द्यायचं. मला नाही बोलला नाही
बिस्किट खाते का? गाईज आमच्या वीराला केळी खूप आवडतात. ती बघू शकता कशा प्रकारे केळी खात आहे. कधी कधी संपूर्ण केळी एकच्या एक ती खाऊन संपवते. सासर आहे छान, ननन आहे हौशी. सासर आहे छान, ननन आहे हौशी. वैभवरावांचं नाव घेते वीराच्या बोरणांच्या दिवशी. बोरणांच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा घातला घाट. आमच्या निपुणरावांचा आहे एकदम राजेशाही थाट. पाहते उमळते गुलाबाची कळी. सचिन रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे वेळी. शंकराच्या पिंडीवर बेल घातले वाकून आणि अशोकरावांचं नाव घेते सर्वांचं मान राखून. तर गाईज बोरणांचा कार्यक्रम आता संपलाय आमचा. आता मामीने चहा आणलाय.